गुलाबराव पाटील भाऊ काय सांगणार? जळगावची जागा शिवसेनेला मिळावी अशी आपली आग्रही मागणी आहे. मागणी केलेली आहे आणि तो आता निर्णय वरच्या स्तरावर होणार आहे आणि मला तरी असं वाटतं की या 2-3 दिवसामध्ये तिढा सुटेल. जो काय निर्णय महायुतीचे नेते घेतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल. भाऊ काल आपले एकनाथ शिंदे साहेब आणि बावनकुळे साहेबांची काल मुंबईमध्ये बैठक झाली होती. त्या जळगावच्या जागेसंदर्भात पण काही चर्चा झाली का? कारण तुम्ही आज मुंबईला रवाना होणार होते कालच तातडीने. हे बघा आता आम्ही 7 जागेंची मागणी केलेली त्याच्यामध्ये जळगावचाही उल्लेख आहे आणि जळगावची मागणी आमची आहे. त्यामुळे वरच्या पातळीचे विषय असल्यामुळे आपण विचारणं उचित होणार नाही, निर्णय होईल. भाऊ दुसरीकडे आपले चिरंजीव जे प्रताप भाऊ यांच्यासाठी आपण उमेदवारी मागितलेली आहे. प्रताप करता या ठिकाणी उमेदवारी आम्ही मागितलेली आहे. शेवटी आता आमच्या पक्षामध्ये प्रताप आणि सुमितची मागणी होती, पण सुमितचं वय जरा कमी असल्यामुळे प्रताप एकटा आमचा उमेदवार आहे आणि दिला तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आणि नगरसेवकांच्या आशीर्वादाने आम्ही विजय हासिल करू. पण भाऊ दुसरीकडे असं म्हटलं जात आहे की प्रताप भाऊंना उमेदवारी मिळेल महायुतीमध्ये, पण मात्र भाजपची अशी अट आहे की त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढावं. हे बघा अजून जर तरचे विषय आहे ना, असं कोणी म्हटलं कोणी सांगितलं काही विषय नाही आहे. अजून आमच्या जागेंचं या ठिकाणी चर्चा चालू आहे, त्याच्यामध्ये वेगळ्या बातम्या लोक पसरवत आहेत. तसं काही नाही आहे. आमच्या महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. पण जळगावची आणि नाशिकची जागा अदलाबदल होणार होती, त्याच्यामध्ये जळगावची जागा जर भाजपने शिवसेनेला सोडली तर प्रताप भाऊ उमेदवार असतील, मात्र ही जागा जर भाजपने लढवायचं ठरवलं तर उमेदवार कोण असेल मग? हे बघा ज्याच्या त्याच्या पक्षाचा हा विषय आहे. शेवटी आम्ही शिवसेनेकडनं ही जागा मागितलेली आहे, पण दोघं पक्षांना एकमेकाची गरज आहे. त्यामुळे जरी आम्हाला जागा सुटली तरी भाजपची गरज आम्हाला आहे आणि भाजपला जागा सुटली तरी आमची गरज त्यांना आहे. त्यामुळे उमेदवार देताना सुद्धा वरच्या पक्षाच्या नेत्यांच्या आदेशानुसारच आम्ही उमेदवार या ठिकाणी खाली देऊ आणि सगळे जिल्ह्याचे आमदार खासदार बसून महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल याच्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करू. शेवटी प्रारब्धात असेल, देवाच्या मनात असेल तर ते चालून येते. आपण जिल्ह्यात बघितलं बहुतेक महानगरपालिका नगरपालिकांमध्ये आपण छोटा भाऊ म्हणून भूमिका घेतली, भाजप मोठा बुरायला आपण प्रत्येक वेळी तडजोड केली आहे. विधान परिषदेमध्ये पण तशी तडजोड पाहायला मिळेल की आपली आग्रही भूमिका राहील, जागा मिळालीच पाहिजे. नाही, भूमिका तर आहेच ना. आग्रही म्हणा, प्रेमाची म्हणा, भूमिका आहे, मागणी केलेली आहे. पण शेवटी मी हेच म्हणलं ना, आलं देवाजीच्या मना तिथं कोणाचं चाले ना. महायुतीमध्ये जर उमेदवारी मिळाली जळगावच्या जागेवर उमेदवार प्रताप भाऊ असतील का, शिवसेना असो की भाजप असो? असं मी नाही सांगू शकत. शेवटी आम्ही शिवसेनेचा मी एक मंत्री आहे, शिवसेनेचा नेता आहे आणि मला हे मान्य करणं उचित नाही आहे. शेवटी महायुतीच्या नेत्यांच्या निर्णयावरच चालणारा मी कार्यकर्ता आहे. मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका लागल्या तर भाजपच्या कार्यकर्ता जितक्या जोमानं बाहेर निघाला तितक्या जोमाने आम्ही बाहेर निघालो. त्यामुळे कोण लहान आणि कोण मोठा असं न करण्यापेक्षा महायुती सगळ्यात मोठी हे समजून आम्ही काम करू. उद्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते, नेमकी काही बोललं झालं? भरपूर अजून 1 तारखेपर्यंत अर्ज भरायची वेळ आहे. अर्ज भरू आम्ही, अर्ज भरल्यानंतर बघू. तर उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते आहे. महायुतीच्या नेत्यांच्या निर्णयानंतरच जळगावची जागा कोणाला हा निर्णय होईल. मात्र उद्या आम्ही जो आहे याच ठिकाणी अर्ज मात्र भरणार आहे.